नमस्कार. मुंबई 24च्या उलट तपासणी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज नवीन विषयासह पुन्हा भाऊंशी चर्चा करतो. आजचा विषय आहे ओपिनियन पोल. ओपिनियन पोल हा आता नित्याचा विषय झालेला आहे. सगळ्या वाहिन्यांमध्ये त्याच्यावर चर्चा होत असते. आताही आपण त्याबाबतच चर्चा करणार आहोत, पण कुठल्याही ओपिनियन पोल बद्दल नाही. तर आपण या ओपिनियन पोलचंच विश्लेषण करणार आहोत. भाऊ आपल्या सोबत आहेत. भाऊ, ओपिनियन पोल यायला सुरुवात झालेली आहे. ओपिनियन पोलमध्ये भाजपाला 200 पेक्षा जास्त जागा दाखवलेल्या आहेत. भाजपाकडे दक्षिणेत काही नाही आहे, म्हणजे दक्षिण भारतात भाजपाचा कुठलाही प्रभाव नाही. पूर्वोत्तर भारतात भाजपाचा प्रभाव नाही. मग खरंच भाजपाला 200 पेक्षा जागा मिळू शकतील का? तुम्ही जे सांगितलं त्याच्यात एक थोडी चूक राहिली की ओपिनियन पोल मी पण बघत असतो, कारण मी त्याचा एक अभ्यासक आहे, राजकारणाचा आहे, तसं ओपिनियन पोलचा पण मी अभ्यासक आहे. जे ओपिनियन पोल दाखवले जात आहेत त्याच्यात एक गल्लत लोकांची अशी होते की ते ओपिनियन पोल दाखवणारे स्वतःच्या बुद्धीनुसार दाखवतात, समोरच्यांना ते कळावेत असा त्यांचा प्रयत्न नसतो. बरोबर. त्यामुळे लोकांची गल्लत होते. आणि ती गल्लत अशी की भाजपाला 200 पेक्षा अधिक जागा दाखवलेल्या नाही, भाजपा प्लस असं ते दाखवतात. म्हणजे भाजप अधिक असं चिन्ह असतं. बरोबर. याचा अर्थ भाजप आणि त्याचे मित्र पक्ष किंवा ज्याला जुन्या राजकीय भाषेत आपल्या NDA म्हणतात, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट, आणि काँग्रेस प्लस म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र मिळून बरोबर त्याला UPA म्हणतात, युनायटेड प्रोग्रेसिव्ह फ्रंट. तर त्यांच्या जागा दाखवलेल्या असतात, त्या भाजपच्या किंवा काँग्रेसच्या जागा नाही. त्यामुळे भाजपच्या जागा त्यांनी ज्या दाखवल्या 200 किंवा 200 पेक्षा अधिक, त्या भाजप, शिवसेना, अकाली दल हे त्यांचे आजचे उरलेले मित्र पक्ष आहेत ते धरून 200च्या पुढे म्हणजे 210, 212, 209 अशा त्या जागा दाखवतात. पण साधारणतः भाजपच्या जागा त्यांनी 180 पासून 188 पर्यंत वेगवेगळ्या पोलमध्ये दाखवलेल्या आहेत. आता 180 पेक्षा अधिक जागा भाजपने यापूर्वी दोनदा मिळवलेल्या होत्या, 1998 साली, 1999 साली. बरोबर. तर तेव्हा वाजपेयी पंतप्रधान झाले होते. पण भाजपला ज्या 288 जागा मिळाल्या होत्या पहिल्यांदा 98 साली, तेव्हा UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये त्यांना जवळजवळ 50 पेक्षा जास्त जागा, 59 वगैरे काहीतरी जागा होत्या. पण त्या जागा पुढच्या 99 साली टिकल्या नव्हत्या. बरोबर. त्या काहीतरी 15 जागा कमी झाल्या होत्या. पण त्यामुळे त्यांच्याबरोबर बिहारमध्ये आणि मित्रपक्ष आले त्यामुळे वाढल्या होत्या. असं ते सगळं गणित आहे. पण तुम्ही जो त्यापेक्षा मोठा प्रश्न विचारलात की पूर्वोत्तर म्हणजे ज्याला नॉर्थ ईस्ट बरोबर म्हणतात, ईशान्य भारत, आसाम आणि पुढची ती छोटी 7 राज्य, आणि दक्षिणेमध्ये भाजपा नाही असं म्हटलं जातं. हे सगळं विश्लेषण करताना ज्याला आपण युद्धभूमी म्हणतो, त्या युद्धभूमीचा कितपत विचार होतो. आता युद्धभूमी कशाला म्हणणार? युद्ध याचा अर्थ मोठी लढाई, मोठ्या प्रमाणावर ज्या लढाया चालतात, एकत्रित चालतात, अशा अनेक लढायांचं मिळून युद्ध होतं. तेव्हा हे लोकसभेचं युद्ध आपण बघितलं तर ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये लढवलं जाणार आहे. आपल्या देशामध्ये आज घडीला 29 राज्य आहेत, आणि या 29 राज्यामध्ये तुम्ही मिझोराम घेतलं, मणिपूर घेतलं तर अशा एक खासदार असलेले राज्य आहे. बरोबर. दुसरीकडे तुम्ही सगळ्यात मोठं उत्तर प्रदेश सारखं राज्य घेतलं तर तिथे एकदम 80 जागा आहेत. बरोबर. त्याच्या खालोखाल महाराष्ट्र येतो, महाराष्ट्रामध्ये 48. त्याच्यानंतर बंगाल आणि आंध्र ही अशी मोठी राज्य आहेत की जिथे 42 जागा आहेत. बरोबर. त्याच्यानंतर बिहार आहे जिथे 40 जागा आहेत. तमिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. बरोबर. पण ही 6 राज्य मोठी आहेत. या 6 राज्यांचा तुम्ही नुसता हिशोब करा. हिशोब किती होतो? UP आणि बिहार एकत्र केलं तर 120 जागा होतात. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा बिहार टाका, 160 जागा झाल्या. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा हा टाका, तमिळनाडू टाका, 39 जागा, तर 199 जागा झाल्या. बरोबर. ह्या 199 मध्ये 42 आणि 42 म्हणजे 84 जागा टाकल्या तर 283 जागा अवघ्या 6 राज्यात आहेत. बरोबर.
मी सांगितलेली जी मोठी 6 राज्य आहेत, बरं. जी जिथे 40 पासून 80 पर्यंत जागा आहेत. हं. पण या 6 राज्यामध्ये 283 जागा आहेत हं. आणि उरलेल्या 260 जागा ह्या 23 राज्यात आहेत. बरोबर. म्हणून ही त्याला मी 6 मोठी राज्य म्हणतो. हं. आणि म्हणून त्याला बॅटल ग्राउंड स्टेट असं इंग्रजीमध्ये सेफॉलॉजीमध्ये म्हणतात. बरोबर. आता जर ह्या 6 राज्यातच बहुमत ठरतं, हं. ह्या 6 राज्यांकडे लोकसभेतलं बहुमत आहे, कारण त्यांच्याकडे 283 जागा आहेत. हं. आता उरलेले जे आहेत राज्य, त्याच्यात आणखीन 6 राज्य असे आहेत की ज्यांच्याकडे 20 पेक्षा अधिक जागा आहेत. हं. म्हणजे तुम्ही मध्य प्रदेश घेतलं तर 29 जागा आहेत, हं. तुम्ही राजस्थान घेतलं 25 जागा आहेत, गुजरात घेतलं 26 जागा आहेत, कर्नाटक घेतलं 28 जागा आहेत, तुमचा ओरिसा घेतला तर 20 जागा आहेत, केरळमध्ये 21 जागा आहेत. अशी ही राज्य जर एकत्र केली तर तुमच्या लक्षात येतं की लोकसभेमध्ये ज्या 543 जागा आहेत, हं. त्या 543 पैकी 440 जागा ह्या 12 राज्यामध्ये आहेत. बरोबर. आणि उरलेल्या 17 राज्यामध्ये मिळून 103 जागा आहेत. हं. त्यामुळे ती नगण्य आहेत. त्यांचा हिशोब फारसा लावता येत नाही. खरी लढाई लोकसभेचे युद्धभूमी रणभूमी तुम्ही म्हणाल तर ही 12 राज्य आहेत. या 12 राज्यातल्या 440 जागा कुठल्या बाजूला झुकाव देतात त्यानुसारच लोकसभेचं भवितव्य ठरवता येतं. आणि तिथे या लोकांची गल्लत झालेली. सेफॉलॉजी मांडणारे किंवा त्यातून आकडे काढणारे, त्याची चर्चा करणारे, यांना बॅटल ग्राउंड स्टेटवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि मग त्यात होणारे जे आकडे आहेत त्याला ह्या बाकीच्या छोट्या मोठ्या राज्यातील म्हणजे 10, 15, 12, 13, 8, 9, 3, 5, 7, 1 अशा ज्या जागा आहेत त्याला भर घालणारे. म्हणजे आपण वाण्याकडे गेलो की तो आपल्याला बटाटे किंवा काय मोजून देत असेल, तुरीची डाळ, साखर, तर तो एक ठराविक त्याच्यात टाकतो आणि ती पिशवी पारड्यात टाकतो. ते पारडं वरच राहतं, मग तो थोडं थोडं करून टाकतो. बरोबर. मग तो शेवटचा बटाटा पडल्यावर ते पारडं खाली जातं. तसं 440 जागा कोणाच्या बाजूने झुकाव देतील हं. तेव्हा ते पारडं वजन तुल्यबळ झालेलं असतं. ते खाली जाण्यासाठी 103 जागा ज्या 17 राज्यात आहेत त्या निर्णायक भूमिका घेतील. आणि त्याच्यावर तुम्हाला सेफॉलॉजीचं गणित मांडलं पाहिजे. बरोबर. आणि ते मी गेल्या 2-3 महिन्यात सगळे आकडे बघतोय, सगळे ओपिनियन पोल बघतोय, त्याच्यावरच्या सगळ्या चर्चा बघतोय आणि मला गंमत वाटते त्याच्यात याकडे कोणीही गंभीरपणे बघितलेलं नाही. त्यामुळे मी तो मगाशी आधीच्या कार्यक्रमात तुम्हाला बोललो हं. की हे मला थोडंसं हास्यास्पद किंवा मनोरंजनात्मक वाटतं. बरोबर. याचं कारण बॅटल ग्राउंड स्टेटमध्ये काय होणार आहे हं. याचा विचार कुठे त्याच्या मागे दिसत नाही. त्यामुळे ते हास्यास्पद झाल्यासारखी चर्चा वाटते. भाऊ म्हणतात ही सगळी सेपॉलॉजीची जी विविध मीडियावर सुरू आहे ती चर्चा ती हास्यास्पद आहे, कारण त्यात बॅटल ग्राउंड स्टेटचा विचार झालेला नाही. बॅटल ग्राउंड स्टेटबद्दल आपण अधिक माहिती भाऊंकडून घेणार आहोत, मात्र या अल्पशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा मुंबई 24. The way you want them. Like jeans. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहतात उलट तपासणी. भाऊ, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ती जी 6 मुख्य राज्य तुम्ही आता म्हणालात बॅटल ग्राउंड स्टेट, ह्या 6 मुख्य राज्यांमध्ये भाजप कुठे दिसत नाही. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आहे, आंध्रामध्ये आहे, पण ती दुबळी आहे. आणि महाराष्ट्रात त्याला एनसीपीचा टेकू आहे, तर आंध्र प्रदेशात काँग्रेस जवळजवळ विस्कळीत झालेली. मग
ओपिनियन पोलमध्ये जे भाजप दाखवलं जातं हे भाजप एकदम कुठून आलं? तुम्ही प्रश्न चांगला काढलात. आता आपण मगाशी हिशोबच काढला की 283 जागा म्हणजे बहुमतापेक्षा अधिक जागा ह्या 6 राज्यात आहेत. आणि त्या 6 राज्यांमध्ये जो ओपिनियन पोलमध्ये दाखवत आहे सगळ्यात मोठा पक्ष होणार तो भाजप हा त्या 6 पैकी एकही राज्यात सत्तेवर नाही. बरोबर आहे. आता गंमत अशी आहे, काँग्रेसची परिस्थिती बघा. काँग्रेस महाराष्ट्रात अर्धी आहे, NCPच्या मदतीवर सत्ता राबवते. आंध्रमध्ये काँग्रेसचं प्रचंड बहुमत गेल्या निवडणुकीनंतर होतं, पण ते तेलंगणा करणार, त्याच्यानंतर तिथे YSR काँग्रेस, त्याच्यानंतर इतकी दुफळी माजलेली आहे की जरी तेलंगणा हा विषय नसता तरी काँग्रेस दुभंगलेली होती YSR काँग्रेसमुळे. त्यामुळे काँग्रेस दुबळी आहे. या 6 मुख्य राज्यामध्ये आपण बघायला गेलं तर बिहारमध्ये नितीश कुमारचं राज्य आहे, बहुमत आहे. UPमध्ये मुलायम आणि मायावती प्रमुख पक्ष आहेत, पुढे विरोधी किंवा सत्ताधारी पक्ष ते आहेत. बिहारमध्ये BJP विरोधी पक्ष आहे, तो एकच सोडला. बाकी बंगालमध्ये तृणमूल आहे, काँग्रेस BJPचं नाव निशाणी नाही. बरोबर. आंध्रमध्ये पण भाजप किरकोळ आहे, नाही असं नाही. पण ही 6 राज्य बघितली तर मग काँग्रेस आणि भाजप हे 2 राष्ट्रीय पक्ष तिथे संपूर्णतः दुबळे आहेत. बरोबर. पण गेल्या काही महिन्यामध्ये जी प्रचाराची रणधुमाळी माजलेली आहे, मोदींनी ज्या प्रकारे प्रचाराची मोठी आघाडी उघडली आहे आणि त्यानंतर आलेले ओपिनियन पोल आहेत ते दाखवत आहेत की मोदींची या राज्यांमध्ये लोकप्रियता अधिक आहे. आता ती लोकप्रियता अधिक ते दाखवत आहेत त्या 6 पैकी 4 राज्यात दाखवत आहेत. ते महाराष्ट्रात दाखवत आहेत, ते बिहारमध्ये दाखवत आहेत, ते उत्तर प्रदेशात दाखवत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमध्ये नाही. बरोबर आहे. तमिळनाडूमध्ये नाही आहे आणि तुमच्या आंध्रमध्ये नाही. म्हणजे 3 राज्य, पण 3 राज्यांची संख्या जर तुम्ही बघितली तर 120 अधिक 48, महाराष्ट्राची 48, बिहार 40, आणि हे जर तुम्ही एकत्र केले तर जवळजवळ 168 जागा अशा आहेत की जिथे भाजप पूर्ण ताकदीनिशी लढू शकतो. अशा ते 168 जागा आहेत. बरोबर. आता या 168 जागा आणि त्याच्या तुलनेत त्या 6 पैकी 42 आणि 39 म्हणजे साधारण 123 जागा अशा आहेत या 6 पैकी की जिथे भाजप दुबळा आहे. हे मान्य करावंच लागेल तुम्ही की भाजप त्याच्या लढतीत म्हणजे 123 पैकी फार तर 20 जागी भाजप लढू शकेल, बाकी नाही आहे, हे मान्य करावं लागेल. पण मग त्या 20 जागा याच्यात तुम्ही टाकल्या तर साधारणतः 250 जागी भाजप लढण्यासारखी ताकद आहे भाजपची. आता हे गणित लक्षात घ्यावं लागतं की UPमध्ये मोदींनी जवळजवळ जबरदस्त सभा घेतलेल्या आहेत. यापूर्वी 2दा सत्ता मिळवताना मोठ्या जागा मिळवताना भाजप UPत जोरात आलेली होती. गेल्या वेळेला सुद्धा आज भाजप बिहारमध्ये जोरात आहे. त्यांच्यामुळे नितीश कुमार सत्तेवर आले हे कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे त्या 120 आणि महाराष्ट्र ह्या जायला 168 जागा घेतल्या तुम्ही तर त्या 168 जागी भाजप चांगल्या ताकदीने लढू शकतो. बरं, 250 जागी आपण म्हणू. मग भाजपला त्यातून अधिकाधिक जागा मिळवायच्या आहेत आणि तो ट्रेंड दिसतो. बरोबर, तो ट्रेंड दिसतो. पण मग बाकीची जी 6 राज्य आहेत ती बघावी लागतात. ती 6 राज्य अशी आहेत की गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, 40 आणि राजस्थान 25, 65 अधिक 26 तुम्ही घेतले तर 91 मध्ये तुम्ही झारखंडची 12 जागा टाकल्यात तर तुम्हाला असं दिसतं की साधारणतः 150 जागी आणखीन भाजप स्ट्रॉंगली लढू शकतो. अशा जागा आहेत. म्हणजे भाजप लढू शकतो, स्वबळावर लढू शकतो. अशा भाजपकडे निदान 350 जागा आहेत. त्यात तुम्ही मग अकाली दल घेतलं, शिवसेना घेतली किंवा हरियाणामध्ये त्यांच्याबरोबर असलेला मित्रपक्ष घेतला किंवा त्यांच्याबरोबर येऊ घातलेले पक्ष घेतले तर भाजप 400 जागी लढण्याच्या स्थितीमध्ये आहे. ओके. म्हणजे 440 जागा ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या 440 जागांमध्ये पंजाब, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड हे सगळे जोडले तर जिथे भाजप बंगाल किंवा त्या तुमच्या साधारण 80-90 जागा काढून टाकल्या तर ह्या 80-90 जागा टाकल्या तर तुम्हाला जसं की भाजप 400 जागी स्वबळावर चांगली लढाई देऊ शकतो. अच्छा.
आणि म्हणून ह्या ओपिनियन पोलचा मी आधी जसं सांगितलं की फायदा भाजपला कुठे होऊ शकतो की तिथल्या आपल्या वीक जागा शोधून ते लढवू शकतात. बरोबर. आणि ह्या बॅटल ग्राउंड स्टेटमध्ये काय होणार आहे, ह्या 12 जागी जे काय होणार आहे, 12 राज्यांमध्ये जे काय होणार आहे, म्हणजे बंगालमध्ये एकाच दुसरी जागा, तमिळनाडूमध्ये एकाच दुसरी जागा, आंध्रमधले विस्कळीतपणा आणि त्यांच्याबरोबर चंद्राबाबू या नायडू तेलुगू देसम यायला निघालाय, त्यामुळे त्यांचं थोडं बळ वाढणार आहे. हे घेतलं तर ह्या 3 राज्यामध्ये जिथे भाजप दुबळा आहे किंवा नाही असं वाटतं, तिथे जरी 10-15 जागा त्यांनी मिळवल्या तरी त्यांना त्या बॅटल ग्राउंड स्टेटमधून जो गाळा पडतो, जो तोटा पडतो, तिथे भाजप इतर राज्यात तो भरून घेऊ शकतो. अच्छा. आणि तिथे मग सुरू होतं. आणि म्हणून हे सगळे लोकल फॅक्टर गोळा करावे लागतात. बरोबर. की तिथे तिथे भाजप काय करू शकतो, तिथे तिथे काँग्रेस काय करू शकतो. गेल्या वेळेला तुम्हाला आठवत असेल जागा कशा वाढतात. गेल्या लोकसभेच्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडे संघटना नाही आहे, काँग्रेसकडे ताकद नाही आहे, पण त्यांच्याकडे लोकप्रिय नेता होता, ते सरकार बनवण्याची शक्यता होती. बरोबर. तर दुबळी संघटना असून मायावती किंवा मुलायम यांच्या तुलनेत काँग्रेसने जागा मिळवल्या. काँग्रेसने 20 जागा का 21 जागा मिळवल्या. का तर ते सरकार बनवण्याची शक्यता होती म्हणून त्यांच्याकडे मतदार गेला. पण तोच मतदार 3 वर्षांनी तिथे परत विधानसभेची निवडणूक झाली आणि तेव्हा तर राहुल गांधींनी जवळजवळ 2-2.5 महिने तळ ठोकला होता. बरोबर. तरी 20 खासदार असलेल्या विसापाचे 100 जागा होतात, त्यातल्या फक्त 24 जागा काँग्रेस मिळवू शकली, कारण त्यांच्याकडे तिथला लोकप्रिय मुख्यमंत्री होऊ शकणारा चेहरा नव्हता. बरोबर. दिल्लीच्या मतदानासाठी जेव्हा मतदार मतदान करतो तेव्हा तो तिथल्या लोकप्रिय नेत्यापेक्षाही थोडा कल जो आहे तो कोण पंतप्रधान होऊ शकेल, कुठला पक्ष सरकार बनवू शकेल असा झुकत असतो. आणि तिथे या बॅटल ग्राउंड स्टेट्स निर्णायक ठरतात. बरोबर. तिथे या बॅटल ग्राउंड स्टेट निराळ्या असतात असं भाऊ म्हणतात. या सेगमेंटमध्ये आपण भाऊंबरोबर चर्चा केली या ओपिनियन पोल बाबतच्या सगळ्या शक्य अशक्य बाबत. पुढच्या सेगमेंटमध्ये आपली चर्चा ही सुरूच राहणार आहे, पण आपण इथे थांबतो एका अल्पशा विश्रांतीसाठी. तुम्ही पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण चर्चा करतो भाऊंशी. भाऊ, तुम्ही म्हणाला 6 मोठी राज्य जे आहेत त्याच्यामध्ये भाजपला 168 पर्यंत जागा मिळू शकतात. मग इतर जी 6 मध्यम राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये 20 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा आहेत, त्या राज्यांबाबत आपण काय सांगाल? त्या आपण 20 पेक्षा अधिक जिथे लोकसभेच्या जागा आहेत अशी राज्य आपण समोर बघितली तर आपल्याला कळू शकतं. त्याच्यासाठी फार मोठं अगदी विचार करून अभ्यास करण्याची काही गरज आहे असं नाही. त्यापैकी तुम्ही केरळमध्ये मला वाटते 20 जागा आहेत, ओरिसामध्ये 21 जागा आहेत. बरोबर. या दोन्ही ठिकाणी भाजप काय फार शक्तिमान आहे असं नाही, हे मान्य करावं लागेल. कारण तुमच्या केरळमध्ये अजूनही त्यांचा एकही आमदार कधी निवडून आलेला नाही. त्यामुळे अगदी मोदींनी मोठमोठ्या सभा घेतल्या असल्या तरी गेल्या वेळेच्या लोकसभेचा आपण हिशोब घेतला तर त्रिवेंद्रम या एकाच मतदारसंघात त्यांना 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली होती. एकूण मतांच्या टक्केवारीत गेलं तर मला वाटते 8 ते 9% अधिक मतं भाजपने तिथे मिळवलेली आहेत. मोदींची लोकप्रियता आणि सगळी हवा असेल तरी आपण 4-5% अधिक केरळमध्ये मतं मिळतील हे मान्य करू. ओरिसामध्ये भाजपाचे स्वबळावर पण 3 खासदार एकदा निवडून आलेले आहेत, त्यांचे आमदार पण निवडून आलेले आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा स्वबळावर काही तिथे यश मिळवलेलं आहे. तरी ते
5-6 जागांपर्यंत ते चांगली लढत देतील असं मी म्हणतो, 10 जागांपर्यंत, त्यापेक्षा अधिक नाही. पण त्याखेरीज ज्या 4 मध्यम आकाराच्या राज्यांची संख्या आपण बघितली तर 29 जागा तुमच्या याच्यात आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत. त्याच्या खालोखाल तुमच्या राजस्थानमध्ये 25 जागा आहेत. 29 आणि 25 54 जागा होतात. त्या 54मध्ये गुजरातच्या 6 जागा तुम्ही टाकल्यात, बरोबर, आपला 26 जागा, हां, तर 54, 60, 80 जागा झाल्या. आणि त्या 80ला तुम्ही म्हणजे या 3 राज्यांच्या 80 जागा झाल्या. त्याच्यामध्ये गुजरातच्या 28 जागा आहेत, हां, त्या जर तुम्ही जोडल्यात तर 108 जागा होतात. हं, म्हणजे या 108-9 जागा ज्या काय आहेत या ठिकाणी भाजपा अतिशय स्ट्रॉंग आहे, राईट, अतिशय स्ट्रॉंग आहे. हं, याचं कारण असं आहे की त्यांनी आत्ता म्हणजे अगदी अलीकडे त्यांनी या 3 राज्यात आणि कर्नाटक त्याच्यात घ्या, कर्नाटकमध्ये 28 जागा आहेत. म्हणजे या साधारण 110च्या आसपास जाणाऱ्या जागा आहेत. हं, त्यापैकी कर्नाटकात गेल्या वेळेला त्यांनी 28 पैकी 16 जागा जिंकल्या होत्या. अच्छा, गुजरातमध्ये तर आत्ता 1 वर्षापूर्वी त्यांनी विधानसभा प्रचंड बहुमताने जिंकलेली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश, हं, पण या तुम्ही 110 जागा घेतल्यात तर तिथे भाजप कदाचित 90पेक्षा अधिक जागा मिळवू शकतो, अच्छा, 80 जागा मिळवू शकतो. हं, मग तुमच्या लक्षात येतं की ह्या 110 जागा धरल्यात तुम्ही आणि त्या 165 जागा, तर 265-270 जागी भाजप अतिशय ताकदीने लढू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही छत्तीसगड हं, 11 जागा आहेत, झारखंडमध्ये 24 जागा आहेत, 25 झाल्या. तुम्ही दिल्लीच्या 7 जागा आहेत, त्या त्याच्यात टाका. दिल्लीच्या 7 जागा टाका, त्याच्यात 32मध्ये 60 टाकून तुम्ही 39वर येता. 39 अधिक 9 तुम्ही काय तो उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश त्या टाकला, तर त्याच्यात आणखी बिहार टाकला, काय तो तुमचा गोवा टाका, तर तुम्हाला असं दिसेल की आणखीन 60-70 जागा अशा आहेत राईट, की ज्या भाजपाला थेट 440पर्यंत घेऊन जातात, बरोबर, 350पर्यंत घेऊन जातात. 350 जागा भाजपकडे अशा आहेत की भाजपा अतिशय ताकद लावून स्वबळावर लढू शकतो, हं, स्वबळावर लढू शकतो. त्यात मग तुम्ही अकाली, शिवसेना किंवा इतर जे छोटे आता तेलुगू देशमचे चंद्रबाबू आले यांची भर टाकली तर साधारण 400 ते 400-450 जागी हां, भाजप आणि NDA अतिशय ताकदीने लढू शकतात अशी परिस्थिती. अच्छा, आणि तेवढ्या जर 400 जागा ते ताकदीने लढण्याची परिस्थिती असेल तर त्याच्यावर ते 200 ते 250 नव्हे 250 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात NDA. आणि म्हणून तो ओपिनियन पोलमध्ये जो आकडा दाखवला जातोय हां, की 220-222 जागा ते दाखवतात, तो मला पटतो, तो पटतो. किंबहुना जर ते तेवढ्या ताकदीने लढत असतील तर मला असं वाटतं की भाजप स्वबळावर नक्कीच 200पेक्षा अधिक जागा मिळवू शकेल आणि मग मित्रपक्षांच्या मदतीने त्यांना बहुमतापर्यंत जाता येईल. कमी पडलेले इतर ठिकाणचे मिळू शकतील. भाऊ म्हणतात की भाजप आणि NDA म्हणजे भाजप प्रमुख पक्ष आहे आणि त्यांची आघाडी NDA हे 225 पर्यंत जाऊ शकते. ओपिनियन पोलचं विश्लेषण हेच सगळ्यात महत्वाचं असतं, कारण या विश्लेषणामधूनच आपल्याला आगामी काळात काय होणार आहे याचं चित्र स्पष्ट होत असतं. आज आमचा तोच प्रयत्न होता, तुमच्या पुढे तोच प्रयत्न आम्ही केला. मात्र या ठिकाणी आज आम्ही थांबतो. तुम्ही पाहत राहा मुंबई 24.